नमस्कार. एखाद्या झाडाची डोली आपोआप बनावी आणि त्या डोलीत एखाद्या हरणीने आसरा घ्यावा. अचानक कुठल्या तरी वादळात ती डोली तुटून जावी आणि आपला आसरा, आपला निवारा तुटल्यावर ती हरणी जशी रानोमाळ सैरभैर होऊन फिरते ना, तशी अवस्था मुक्तेची झालेली आहे. निसर्गाने आघात केल्यानंतर ज्ञानदेव नावाची जी डोली तिच्या आश्रयाला मिळाली होती, तिच्या मनाला शांत करणारी डोली मिळाली होती, ती समाधिस्थ झाली होती. तिचा भाऊ, पिता, मार्गदर्शक, वाटाड्या समाधिस्थ झालेला होता. आणि दादा इथे असेल का, दादा तिथे असेल का, या भावनेने मुक्ता सैरभैर होऊन फिरू लागली. अचानक कोणीतरी मुक्ता म्हणून हाक मारावी, मुक्ते म्हणून हाक मारावी आणि मुक्तेनं ज्ञानदादा असं म्हणून मागं बघावं, तर तिथे ज्ञानदादा नसावा. ती हाक सोपानाची असावी, निवृत्तीची असावी. मागं बघितल्यावर सोपानदादाला किंवा निवृत्तीदादाला ती गुरुदादा म्हणायची निवृत्तीदादांना. त्यांना बघावं आणि स्वतः शिरमसून जावं की तिथे ज्ञानदादा नाही आहे. मुक्ती अशीच सैरभैर रानोमाळ फिरत होती. एखाद्या ठिकाणी माझा ज्ञानदादा इथेच बसलेला असेल, तू इथे नेहमी बसायचा, आत्ता मुक्ते म्हणून हाक मारील, मुक्ते भूक लागली ग म्हणेल, मग ज्ञानदात्यासाठी मी मांडे करील. असे सगळे विचार त्या मुक्तेच्या मनामध्ये येऊ लागले. सैरभैर आहे मुक्ती, सैरभैर, अस्वस्थ. अशी मुक्ती बसलेली असताना अचानक तिच्या खांद्यावरती एक हात येतो आणि मुक्ते म्हणून हाक मारली जाते. ती बघते तेव्हा तिथे असते तिची मंदाताई, मंदाकिनीताई, जी तिच्यासाठी झबलं देई, परकर देई. आणि मग तिची भेट नेवाशात झाली होती ज्ञानदेवांच्या परतीच्या प्रवासामध्ये. मंदाताई, तू आलीस होय? हो ग, कशातच मन लागत नाही बघ ताई. हो, लागेल कसं, ज्ञानदादा गेला ना. हो ग, त्याचं असणं इतकं सुखावणारं होतं ना. अगं पण गेला तो कुठे गेला आहे? इथेच आहे तो, संजीवन समाधीत आहे. मुक्ते, तू एवढं का मनाला लावून घेतेस? कळतंय का मंदाताई, मला कळतंय, पण वेडं मन ते कुठं मान्य करत आहे? ज्या दादाच्या अवतीभोवती मी पिंगा घालावा, ज्या दादाला सारखं काहीतरी बोलत राहावं, तो दादाच आता नाही आहे. त्याच्या भोवती पिंगा घालता येत नाही आहे, म्हणून मन रडवेलं होतं ग. मुक्ते, वेडे, अगं रडत बसलीस तर दादाला काय वाटेल? तो भलेही तुझ्याजवळ नसेल, पण आतून तो बघतोय, त्याला जाणवत आहे, तुझी स्पंदनं त्याला जाणवतात मुक्ते. हो ग, म्हणून तर गप्प बसायचं. आणि तेवढ्यात मुक्तेची नजर मंदाताईवर नीट गेली. काय ग हे मंदाताई, कितवा महिना चालू आहे? कारण मंदा गर्भवती होती. झालं, या महिन्या 2 महिन्यात बाळांत होईलच. बरं आहे बाई, मुलगाच होणार बघ, मुद्दाम मुलगाच होणार बघ. आणि मुलगा झाला तर नाव काय ठेवशील? अगं मुक्ते, तूच ये की आत्या म्हणून नाव ठेवायला. तू ठेवू शकशील. नाही, मी असेल की नाही मला माहीत नाही. मुक्ता फार फार आतलं बोलते आता. पण नाव काय ठेवायचं हे मात्र मी सांगून जाईल. हो, काय ठेवायचं म्हणतेस? ज्ञानदेव. माझा दादा, तुझा दादा, माझा दादा संजीवन समाधी घेऊन गेला आणि त्याची आठवण सदैव राहिली पाहिजे म्हणून मंदाताई, तुझ्या बाळाचं नाव ज्ञानदेव ठेवशील? ठेवीन की, का नाही, ज्ञानदेवच ठेवीन. ठरलं आता. मुलगा झाला तर त्याचं नाव ज्ञानदेवच असेल. आणि मुलगी झाली तर ग, मग ज्ञानदेवी ठेवू. सोपं आहे. मंदेनं मुक्तेची कशीबशी समज काढली आणि मुक्ता आपल्या झोपडीत आली, सिद्धबेटावरच्या झोपडीत आली. तिला घरही खरं तर खायला उठलं होतं. काय करावं हा प्रश्न. दिवसा माझी दिवस जाळू लागले. सोपान मुक्तेकडं करुणेनं बघायचा. अगं मुक्ते, आता आपल्याला पुढे जायला हवं. पुढचं सगळी वाटचाल आपल्यालाच करायची आहे. विशेष करून तुला एकटीला करायची आहे. सोपानदेवाचं हे बोलणं मुक्तेला कळायचंच नाही.
निवृत्तीदादा मात्र हळूच सोपानाकडे बघायचे आणि म्हणायचे, काय रे सोपाना, काय सांगतोयस तिला? कारण निवृत्तीच्या मनात ना मुक्तेला काही गोष्टी कळूच नाही असं होतं. निवृत्तीनाथ जरी योगी अवस्थेला प्राप्त झालेले असले तरी ते एका गोड, निरागस, छान, दिव्य शक्ती असलेल्या बहिणीचे भाऊसुद्धा होते. नातं नाही होत तुटत. त्या नात्याचा पीळ असा असतो ना की तो माणसाला पिळवटूनच टाकतो. सगळ्या योग सामर्थ्याला, ध्यान साधनेला ते एकीकडे आणि नात्याचा पीळ, नात्याची गुंफण एकीकडे. ही नात्याची गुंफण सुटता सुटत नाही. कवी ग्रेसांची ती कविता आहे ना, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, आणि त्यातली एक ओळ फार सुरेख आहे. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. मेघात अडकलेल्या किरणांना आपल्याकडं परत बोलावून घेताना फार कठीण जातं सूर्याला. कारण त्या मेघांच्या मध्ये त्या किरणांनी आपला दीर्घकाळ रहिवास केलेला असतो, त्यांच्याशी जीव लागलेला असतो. आणि एकदा का जीव गुंतला ना की तो गुंतलेला जीव वापस घेताना खूप त्रास होतो. आपल्या किरणांना, म्हणूनच त्या अडकलेल्या किरणांना मेघातून दूर करताना सूर्यालाही त्रास होत असेलच. केसाचा गुंता आपलाच असतो, पण तो सोडवता सोडवता खूप वेदना होतात, त्रास होते. तसं निवृत्तीनाथांचं आणि मुक्तेचं आहे. माहीत आहे हा संसार मिथ्या आहे, पण नातं म्हणून जे बंध निर्माण झालेत, जो जीव गुंतलाय, त्या गुंतलेल्या जीवाला असं सहजीच बाहेर काढता येत नसतं. निवृत्ती मुक्तेकडं पाहतायत, सोपानदेव मुक्तेकडं पाहतायत, आणि यांचं चाललंय. काही दिवसानंतर परत पंढरीला जाण्याचा योग आला. मुक्ता, निवृत्ती, संत मंडळी पंढरीच्या वाटेवर आळंदीकडून निघाले. आळंदी, पुणे असं करता करता तो दिवे घाट आला. आणि दिवे घाट झाल्यावर सासवडच्या जवळ कऱ्हेच्या तीरावर सोपानदेव थांबले. सासवडचा मुक्काम, आजही पालखी सासवड मुक्कामी असते हो. सासवडच्या मुक्कामावर पालखी थांबली, यांची वारी तिथेच थांबली. आणि सोपानदेव निवृत्तीदेवाला म्हणाले, दादा थांबावं म्हणतोय. का रे, थकलास काय एवढ्यात? नाही दादा, आता पुढे नाही जायचं, थांबायचं. थांबूयात, सकाळी निघू. नाही दादा, मी थांबतो, तुम्ही पुढे जा. वा रे, पंढरीला यायला नाही म्हणतोयस, पांडुरंगाचं दर्शन नकोसं झालंय का? तसं नाही दादा, आता कायमचं थांबावं म्हणतोय. सोपाना, होय, आता थांबण्याची वेळ आली आहे. पंढरपुरात न जाताच पांडुरंगाच्यापर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा होती आहे. वैष्णवांचा तळ कऱ्हेच्या तीरावर पडलेला, आणि याच तळाच्या बाजूला सोपानदेवांची इच्छा तीव्र होती. मुक्तेसाठी हा प्रसंग कसा सांगावा हाच प्रश्न निवृत्तीनाथांच्या पुढे आहे. मला करामाई हाक मारते दादा. ती सांगते की सोपाना, बस थांब, आता इथेच थांब, या माझ्या पाण्याच्या स्पर्शानं सुखावून जा, आणि इथेच थांब. ही कऱ्यामाईची माझी हाक मला ऐकू येते, त्यामुळे दादा थांबू द्या. निवृत्तीनाथ गुरु आहेत, भाऊ पण आहेत आणि गुरु पण आहेत. भाऊ म्हणून भाऊ नसल्याची जाणीव आहे, म्हणजे भाऊ नसल्याची जाणीव त्यांना वेदना देऊन जाते. पण गुरु म्हणून जे आपल्या शिष्यानी करायला हवं ते करायला लावतात, परवानगी देतात. ठीक आहे सोपाना, जशी तुझी इच्छा. आपल्यापेक्षा आधीच एक छोटा भाऊ संजीवन समाधी घेतो आहे, आणि पुन्हा अजून एक छोटा भाऊ तशाच समाधीच्या वाटेवर जातो आहे. संजीवन समाधी म्हणजे कायम चैतन्य असलेली समाधी. मुक्तेला कळण्यात आलं, अगं तुझा सोनदादासुद्धा ज्ञानदादाच्या भेटीला त्याच वाटेवर जावं म्हणतोय. काय बोलेल मुक्ता? सोनदादा तू पण? हो ग मुक्ते. दादा मग मी? निवृत्तीदादा आहे ना,
तो तुला मदत करेल. कऱ्हेच्या तीरावर सासवड पुरंदराच्या जवळ एका गुहेमध्ये स्वतःला कैद करून संजीवन समाधी तिथेच घेतली आणि निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांच्यातले ज्ञानदेव आणि सोपान हे मधले 2 दिवे आता निखळले होते. सोनदादाच्या अल्लड बोलण्याने, सोनदादाच्या खट्याळपणाने मुक्ता फुरंगुटून बसायची. आता तो सोनदादासुद्धा ज्ञानदादाच्या भेटीला गेला होता आणि मुक्ती, निवृत्तीनाथांचा प्रवास आता दोघांचाच सुरू झाला होता. या प्रवासामध्ये मुक्ताई शेवटपर्यंत निवृत्तीनाथांच्या सोबत राहणार की निवृत्तीनाथ शेवटी एकटेच उरणार हे कळणं आवश्यक आहे आणि ते बघूया पुढच्या भागात. नमस्कार.